तुम्ही कधी निलंगा राईस घरी कधी ट्राय केला आहे का? नसेल केला तर ही रेसिपी तुमच्यासाठी. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल संगमित्रा किचन. इथे तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या रेसिपी. चला तर मग आपण निलंगा राईसची रेसिपी पाहूया. इथे मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ आता धुवून घ्यायचे आहेत आणि 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत. 15 मिनिट झाले की इथे आपल्याला एका चाळणीमध्ये तांदूळ निथळून घ्यायचे आहेत आणि ते कोरडे व्हायला ठेवायचे आहेत. हे बघा, आपले तांदूळ आता कोरडे झालेले आहेत. चला पाहूया निलंगा राईससाठी लागणारं साहित्य. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत. निलंगा राईससाठी कांदा जास्त लागतो म्हणून असे मी बारीक चॉप करून घेतलेले आहेत. इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. तसेच 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण बारीक चिरून घेतलेत. इथे रात्री भिजवलेला वाटाणा होता, तोही छान भिजलेला आहे. अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. 1 चमचा गरम मसाला हा घरीच बनवलेला आहे. 2 चमचे लाल तिखट. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही मी वाटीभर घेतली कारण ती आपल्याला जास्त लागणार आहे. तसेच शहाजिरे आणि जिरे घेतलेले आहेत. कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथीने भाताला छान टेस्ट येते. अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. निलंगा राईससाठी हा महत्त्वाचा घटक आहे. तसेच कढीपत्त्याची पानं घेतली. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज कलरचा. यामुळे निलंगा राईसला छान कलर येतो. इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. ते आता पातेलं तापायला ठेवले. यामध्ये मी 7 ते 8 चमचे तेल घालणार आहे. निलंगा राईससाठी तेल जरा जास्त लागतं कारण आपण यामध्ये मसाला शिजवून घेणार आहोत. तेल तापल्यानंतर यामध्ये मी शहाजिरे आणि जिरे घालत आहे. हे जिरे आणि शहाजिरे छान तडतडले की यामध्ये मी आता 5-6 हिरव्या मिरच्या घालणार आहे. हिरव्या मिरच्याही छान तडतडल्या की यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहोत. इथे आपल्याला कांदा फक्त ट्रान्सफर होईपर्यंतच आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. आता कांदा आपला छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालणार आहे. कढीपत्ता नेहमी कांदा घातल्यानंतरच घालायचा, त्याचा वास चांगला टिकून राहतो. आता हे छान परतलं गेलं की आता यामध्ये आपण 1 वाटीभर अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत. अद्रक लसूण पेस्टचा वास छान येतोय. आता यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला बटाटा घालणार आहोत. बटाटाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. बटाटा छान परतला की यामध्ये आपण जे भिजवलेले वाटाणे होते तेही आपण आता यात घालणार आहोत. हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण चांगलं परतलं की यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 टोमॅटो घालणार आहोत. हे आपल्याला मिश्रण आता बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं शिजलं की यामध्ये आपण 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. इतर रेसिपींमध्ये कोथिंबीर ही लास्टला वापरली जाते किंवा गार्निश म्हणून वापरली जाते. पण निलंगा राईसमध्ये कोथिंबीर आधीच टाकली जाते, कोथिंबीरीचा चांगला फ्लेवर निलंगा राईसमध्ये उतरावा म्हणून. इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर घालणार आहोत. हे परत एकदा परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतलं की यात मी घरी केलेली गरम मसाला पावडर घालणार आहे. हा सगळा मसाला एकजीव झाला की यात आपण पाणी घालणार आहोत. इथे मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, तर आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजेच 1.5 ग्लासला आपल्याला इथे 3 ग्लास पाणी घालायचं आहे. ही महत्त्वाची टीप आहे. पाणी घातल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. निलंगा राईस चिकटही नसतो आणि बिर्याणीसारखा मोकळाही नसतो. हे सर्व मिक्स झालं की यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत. कसुरी मेथीचे प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे. यामध्ये ऑरेंज फूड कलर घालणार आहोत जेणेकरून निलंगा राईस छान दिसेल. आता याला मोठी उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. तांदूळ टाकताना आपला तांदूळ आपण आधीच सुकवून घेतलेला होता. उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला
भात मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून भाताला मसाला लागला पाहिजे आणि भात आपला पूर्ण शिजला गेला पाहिजे. आता भात आपला इथे 80% शिजलेला आहे. आता यामध्ये आपण मसूर डाळ घालणार आहोत. मसूर डाळ निलंगा राईसमध्ये शेवटी घालायची असते, कारण ही डाळ लगेच शिजते. मसूर डाळ घातल्यावर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण योग्य घेतल्यामुळे आपला निलंगा राईस परफेक्ट शिजलेला आहे. चिकटही झालेला नाही आणि मोकळाही झालेला नाही. आता हा निलंगा राईस झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला निलंगा राईस रेडी झालेला आहे. रेसिपी आवडल्यास तुम्हीही निलंगा राईस नक्की ट्राय करा. आपला निलंगा राईस छान दिसत आहे आणि वास पण छान येत आहे. निलंगा राईस आपण कांदा, लिंबू, मिरचीसोबत सर्व करतो. रेसिपी आवडल्यास संगमित्रा किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू.